बघा मुलांनो, इयत्ता तिसरी मध्ये हा एसटीएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. फक्त तिसरीलाच नाही तर हा प्रश्न चौथीला पण विचारतात, पाचवीला पण विचारतात आणि सातवीला, आठवीला ह्यांना पण विचारला जातो हा प्रश्न. फक्त रक्कम तिथं वाढवतात. बरोबर आहे. बघा आता तिसरीला विचारलेला प्रश्न, माझ्याकडे 48 रुपयाच्या रकमेत म्हणजे त्याच्याकडे 48 रुपये आहेत, 1, 2 व 5 रुपयाची समान नाणी आहेत. ती नाणी समान आहेत ना तेवढ्या रकमेची. तर माझ्याकडे प्रत्येकी किती नाणी आहेत आणि पर्याय येत आहे. हा प्रश्न कोण सोडवतोय? चला पवन येतोय का? वा चलिए बघूया. एकूण नाणी हा ठीक आहे. एकूण नाणी अक्षर जरा मोठं काढ. परत काढतो का? ठीक आहे, अक्षर मोठं काढ. काय वाचलं ते वाचायचं आपण. काय लिहिलं ते वाचायचं. मोठ्याने म्हणायचं. हा एकूण नाणी. एकूण नाणी किती कितीचे आहेत बघ. हा 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 याचं काय करायचंय? हा कर बेरीज त्यांची. 1 + 2 + 5 बरोबर 8. 8 झाले बरोबर. तर पुढे काय करायचं बघ. एकूण रुपये किंवा रक्कम. बर आता काय करायचं? वा छान, कर भागाकार मग. 48 हा बाकीचे बघा, जरा लक्ष द्या. 8 × 48 8 × 48 8 × 8 8 × किती आलं उत्तर? 6 म्हणजे पर्याय नंबर 2 बरोबर. आता या ठिकाणी बघा 6 उत्तर आले. हे प्रत्येक प्रकारचं नाणं आहे आणि जर त्यांनी इथं एकूण नाणी विचारली ना, बघा याच्यामध्ये थोडंसं मी सांगतो तुमचा. ही प्रत्येक प्रकारचं नाणं आलंय. काय? प्रत्येकी 6 म्हणजे उदाहरणार्थ 1 ची 6, 2 रुपयाची 6, 5 रुपयाची 6. म्हणजे एकूण नाणी विचारली ना तर ही 18 येणार. किती येणार? 18 येणार. पर्याय 18 कुठेतरी असतंय, आपण फसतो तिथे. त्यांनी काय विचारले ते लक्षात ठेवा. प्रत्येकी म्हटलं की एकच मोजायचं. प्रत्येकी म्हटलं की एकच मोजायचं आणि एकूण म्हटलं इथे, एकूण म्हटलं की म्हणजे तुमचे 18 येणार. किती येणार? कारण 1 ची 6 आहे, 2 ची 6 आहे, 5 ची 6 आहे. समजलं का? ओके.